सोलापूर जिल्हा पोलीस कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडी पॅनल विरुद्ध समृद्धी पॅनल अशी लढत होती। यावेळी 14 पैकी 13 जागा जिंकत परिवर्तन विकास आघाडीने समृद्धी पॅनलला मोठा धक्का दिलाय। दादासाहेब सरवदे यांनी सर्वात जास्त 868 इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय प्राप्त केलाय। जळगावच्या अमळनेर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकरी सभासद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांसह उत्कृष्ट खरेदीदार, हमाल, कृषी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला। साताऱ्यातील चचेगाव इथे ऊसाच्या शेतात बिबट्याची 4 पिल्लं आढळली आहेत। ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला आणि वन विभागाच्या मदतीने बिबट्यांना ताब्यात घेण्यात आले। नाशिकच्या आडगाव परिसरात मृत अवस्थेमध्ये बिबट्या आढळलाय। बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलेला आहे आणि पुढचा तपास सुरू केला आहे। मोहोळ तालुक्यातील पेनूर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडलंय। शिवसैनिक चरणराज चौरे यांच्या प्रयत्नातून भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मध्य प्रदेश सरकारने टॅक्स फ्री केलाय। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या संदर्भातली घोषणा केली। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचा सर्वांना परिचय व्हावा त्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय। राज्यामध्ये छावा सिनेमा टॅक्स फ्री करावा अशी मागणी आता केली जाते। जळगावच्या पारोरा इथे अखिल भारतीय छावा संघटना आणि मराठा सेवा संघाच्या वतीने छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन पदाधिकारी आणि सदस्यांनी तहसीलदारांना दिले। पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। आगामी गणेशोत्सवात कोर्टाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई महापालिकेने सार्वजनिक मूर्तिकारांवर सवलतींचा वर्षाव केलाय। मूर्तिकारांना मंडपाची परवानगी निशुल्क दिली जाईल असंही म्हटलंय। जळगावच्या अमळनेर शहरातील धुळे रोड आणि पिंपळे रोड इथे असलेल्या परिसरात 11 दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित आहे। सतत जलवाहिनी तुटत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। प्रयागराजमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाली आहे। कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांचा आकडा 60 कोटींवर गेला असून आर्थिक व्यवहार सुद्धा 3 लाख कोटींवर जाण्याचा विश्वास आहे। नाशिक शहरामध्ये महापालिकेने रोड सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय। विना अडथळा तसंच अपघात मुक्त सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी एनजीओच्या माध्यमातून हे ऑडिट केले जाणार आहे। वाहनांची गर्दी असलेल्या भागात तातडीने उपाययोजना केल्या जातील। यामुळे वाहतूक कोंडी आणि दुर्घटनांवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे। मुंबई महापालिका आपले मोकळे भूखंड भाड्याने देणार आहे आणि त्यासाठी सध्या महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिलमधील बेस रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीमधील असाल्टची काही जागा भाड्याने दिली जाणार आहे। यातून पालिकेला 2100 कोटींचा निधी मिळणार आहे। ठाणे-बेलापूर महामार्गावर कोपरखैरणे महापे या भागामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर लवकरच तोडगा निघणार आहे। कोपरखैरणेमधून महापे उड्डाणपुलाला एक मार्गिका जोडली जाणार आहे। नवी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात तरतूद केल्याची माहिती मिळते। या नव्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीनुसार उड्डाणपुलानंतर कोपरखैरणे भुयारी मार्गात होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे। उल्हासनगर महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या थकबाकी ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यामुळे थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर पालिका प्रशासनाने अभय योजना लागू केली आहे। 24 फेब्रुवारीपासून 18 मार्च पर्यंत 3 टप्प्यांमध्ये अभय योजना लागू होणार आहे। कोळशाच्या आधारे चालणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। मात्र मुंबईतील इराणी कॅफे अँड बेकरी यांना सूट द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे। 100 वर्षांची खाद्य परंपरा असणाऱ्या इराणी बेकरींना ऐतिहासिक वारसा म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मुंबईच्या दादर इथल्या भागोजी बाळोजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये प्रार्थनागृह आणि स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत। यावेळी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन सुविधांची पाहणी केली आहे।
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम अखेर पूर्ण झालंय। या नवीन वास्तूचं 28 फेब्रुवारीला लोकार्पण केलं जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडेल। परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी 250 मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्यात। मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अत्यल्प दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली आहे। यानुसार कोर्टानं 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मंजूर केला होता। मात्र हा मोबदला विद्युत निर्मिती केंद्रानं अद्यापही शेतकऱ्यांना दिलेला नाही। चंद्रपूरच्या मोरवा धावपट्टीवर फ्लाइंग क्लब सुरू होणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी मागास युवक युवतींना रोजगाराचं नवं दालन खुलं होणार आहे। मोरवा धावपट्टीवर शिकाऊ विमानांसह सुसज्ज सुविधांची उभारणी केली जाणार असल्याची माहिती आमदार सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। अभिनेता कमाल खान विरोधात संभाजी ब्रिगेड संघटना आक्रमक झाली आहे। कमाल खान विरोधात कारवाई न झाल्यास त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। कमाल खान विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। सुरेश प्रभू आणि उदय शंकर अवस्थी यांच्या हस्ते सतीश मराठे यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी अनेक दिग्गज उपस्थित होते। पनवेल महापालिका कामगार आणि कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलंय। पालिका आयुक्तांच्या बैठकीमध्ये मागण्यांचं लेखी आश्वासन मिळाल्यामुळे उपोषण स्थगित झालंय। उल्हासनगर कॅम्प पास परिसरातील गणेशनगर भागात एका कारखान्यातील मालकाला टोळक्यांनी बेदम मारहाण केली आहे। खंडणीसाठी आलेल्या 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी मिळून या दोघांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले। पुण्यातील कर्मचारी सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोम्बिंग ऑपरेशन करून घरी जात असताना 4 जणांनी दारू पिऊन पोलिसाला मारहाण केली आहे। शहरातील सेनापती बापट मार्गावर ही घटना घडली आहे। 4 व्यक्ती पिऊन समोर आल्या आणि रस्त्यावर गोंधळ घालत होत्या। इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमावरून सुरू झालेल्या वादामध्ये महाराष्ट्र सायबर विभागानं आतापर्यंत 50हून अधिक जणांना समन्स बजावलंय। यामध्ये बहुतांश सेलिब्रिटी असल्याची माहिती मिळते। आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवण्यात आले। डोंबिवलीमधील कुंभार खापाडा इथल्या एका गोठ्यामधून पंढरपुरी जातीची दुधाळ म्हैस चोरट्याने चोरली आहे। म्हशीची किंमत 55,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पशुपालकानं विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेला गुंड अबू सालेम यानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। तुरुंगातून सुटका करण्याच्या मागणीसाठी त्यानं कोर्टात याचिका दाखल केली आहे। 10 मार्चला यावर सुनावणी होणार आहे। कुंभमेळ्यासाठी तंबू आणि विमान तिकीट नोंदणीच्या नावाखाली मुंबई व्यावसायिक महिलेची 4 लाख रुपयाची सायबर फसवणूक झाली आहे। ऑनलाईन खरेदी करत असताना संबंधित महिलेची फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। नगर मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे। येवला तालुक्यातील तांदूळवाडी फाटा शिवारामध्ये गहू काढणीसाठी आलेल्या हार्वेस्टर मशीनला मालवाहू ट्रकनं जोरदार धडक दिली। या घटनेमध्ये हार्वेस्टर मशीन महामार्गावरच उलटली। या अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी झाले। धरण गावातील महावितरणचं रोहित्र दुर्घटनांना आमंत्रण देत असल्याचं पाहायला मिळते। उघड्या रोहित्रांमुळे अनेकदा किरकोळ स्वरूपाच्या दुर्घटना घडतायत। असं असताना महावितरणकडून याकडे दुर्लक्ष केलं जातंय। या रोहित्रांना महावितरण कंपनीनं कावड बसवून उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतायत। सांगलीच्या म्हैसाळ इथे ट्रॅक्टर आणि एसटीचा अपघात झालाय। एसटी बस उलटलेली आहे। मिरजेकडे येत असताना एसटी बसनं उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिली। यामध्ये 21 प्रवासी गंभीर जखमी झाले।